पिंपरी चिंचवड क्राईम न्यूज. पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथे एका व्यापाऱ्याचे तब्बल 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने अवघ्या काही तासात कारवाई करत सुमारे 100 किलोमीटर पाठलाग करून संगमनेर येथे 5 आरोपींना अटक केली आणि अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश कुमार बाबूमल जयस्वानी वय वर्ष 47 हे रहाटणीतील शिवराजनगर परिसरात राहणारे व्यावसायिक आहेत. रविवारी 9 मार्च सायंकाळी सुमारे 5:15 सुमारास ते एका हॉटेलसमोरून जात असताना 4 चाकी वाहनातून आलेल्या 5 जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसून अपहरण केले आणि या घटनेनंतर काळेवाडी पोलीस ठाण्यात 5 अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल होताच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करत संगमनेर परिसरात आरोपींना गाठले. त्यानंतर पोलिसांनी 5ही आरोपींना ताब्यात घेत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. दरम्यान अटक करण्यात आलेले 5ही आरोपी हे बिहार राज्यातील असून अपहरण करण्याच्या उद्देशाने ते पिंपरी चिंचवड शहरात आले होते अशी प्राथमिक माहिती समोर येते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. काल सायंकाळी साधारणतः 5:30-6च्या दरम्यान काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तर त्यानुसार जे अपहृत व्यक्ती होते त्यांचे बंधूंनी ती तक्रार दिली आणि त्याच्यामध्ये जे किडनॅपर आहेत ज्यांनी किडनॅप केले त्यांनी 50 लाखाची डिमांड त्यांच्याकडे केली होती. सगळं कम्युनिकेशन जे आहेत जे किडनॅप झाले होते त्यांच्या मोबाईलवरूनच करण्यात येत होता आणि या सगळ्या गोष्टींची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपल्या काळेवाडी पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा आणि लोकल युनिट्स या सर्वांचे असे वेगवेगळे 7 ते 8 पथकं मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आणि संपूर्ण ज्या टीम्स आहेत त्या विक्टीमला सुखरूपपणे परत आणण्याकरता आपण प्रयत्न करत होतो. या दरम्यानच्या काळात आपल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ते नाशिककडे जात आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने आपण पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ गार्गे सर यांच्याशी मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी संपर्क करून मदत मिळण्यासाठी विनंती केली आणि त्याप्रमाणे जे SDPO आहेत संगमनेरचे डॉक्टर कुणाल सोनवणे त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि ही सगळी ग्राउंड लेवलचं इन्व्हेस्टिगेशन आणि नगर पोलिसांच्या कोऑर्डिनेशनमुळे आपल्याला संगमनेर येथील टोल नाक्यावरती आपण हे 5ही आरोपी पकडण्यामध्ये यशस्वी झालो. त्यानंतर आमची जे खंडणी विरोधी पथकाची जी टीम आहे त्यांनी जो हे आरोपी अटक करण्यामध्ये पूर्ण संगमनेर पोलिसांच्या टचमध्ये होते आणि जे विक्टीम यांना आरोपींनी त्यांना सर्व सुगावं लागल्यानंतर चन्नापुरी घाटाच्या इथे सोडून दिलं होतं. तर आमचे जे गुंडाविरोधी पथकाचं संपूर्ण टीम आहे त्यांनी त्यांना सुखरूपरित्या ताब्यात घेतलं आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेलं होतं. सर, याच्या पाठीमागची मोडस ऑपरेंडी काय होती? याच्यामध्ये पैसे उकळण्यासाठीच हा गुन्हा केला गेला होता. यांच्याकडे काम करणारा जो कामगार आहे त्यांच्या मार्फत ही टीप देण्यात आली होती. आमचे जे गुंडाविरोधी पथकाची जी टीम आहे त्याला तो व्यक्ती देखील आपण आयडेंटिफाय करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आपले जे काळेवाडी पोलीस स्टेशनचं पथक आहे त्यांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि हा संपूर्ण जो गुन्ह्याचा कट आहे तो मागच्या 2 ते 3 दिवसापासून ही रेखी त्यांनी केली होती आणि या सर्व आरोपींना जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकूण आता 6 आरोपी करण्यात आलेले. 5 आरोपी आपल्याला प्रत्यक्ष मिळाले. त्यांच्याकडे 2 पिस्टल, राऊंड्स आणि काही बाकी इतर साहित्य मिळून असं जवळजवळ 17-18 लाख रुपयाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि खंडणी घेण्यासाठी जे अपहरण करणे या संदर्भात पूर्ण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व आरोपी जे आहेत ते उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत. ज्यांनी या ठिकाणी त्यांना टीप दिली होती या संदर्भात ती व्यक्ती सुद्धा यांच्या परिचयाची आणि ते देखील उत्तर प्रदेश येथील राहणारे आहे. सर, याच्यामुळे जे आरोपी अटक झाले त्यांच्या विरुद्ध याच्या पहिले काही गुन्हे दाखल आहेत का? आता ही संपूर्ण माहिती जी आहे आपण CCTVNS वरनं घेत आहोत. एका आरोपी विरुद्ध गँगस्टर ऍक्ट नुसार उत्तर प्रदेश येथे गुन्हा दाखल असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले. सर्व डिटेल्स जे आहेत त्यांचे आता पुढील तपासादरम्यान आपल्याला
आपण करणार आहोत. सर त्यांचा नेमका उद्देश काय होता? पैसे काढण्याचा उद्देश काय? निश्चितच आतापर्यंतच्या तपासामध्ये जो त्यांचा उद्देश होता हा पैसे काढण्याचा हाच त्यांचा उद्देश होता. आरोपीच्या UPI वरनं त्यांनी जवळजवळ 60,000 रुपये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. त्या संदर्भात देखील तपास चालू आहे.